वामन वृक्ष म्हणजेच बोन्साय तसे मूळचे भारतीयच शास्त्र आहे, पण गेल्या कैक वर्षांपासून चायना जापाननी या बोन्सायचा भार आपल्या डोक्यावर मात्र घेतलेला दिसतो. असो, माझा विषय आज थोडासा वेगळा आहे. तिकडे वळूयात नाही का. रोज शेजारच्या उद्यानात फेरफटका मारताना गेले कैक दिवस हे बोन्सायचे वृक्ष नजरेस पडत होते. अनेक दिवस त्यांना असेच पाहता पाहता माझ्या विचारांना नकळत चालना मिळत गेल्या की किती अजब आहे ना, भल्या मोठ्या वृक्षांना एका छोट्या कुंडीमध्ये आहे तसे वाढवायचे आणि वर फळे फुले आयुर्मान मोठ्या वृक्षांसारखेच, त्यात दिसायला पण अतिउत्तम. उद्यान बागा यांचे सौंदर्य वाढवायचेच ते काम करतात आणि वर कमी जागेत. असेच विचार करता करता मला आपल्या हल्लीच्या जीवनाचे गणित कुठेतरी या बोन्सायला जोडले गेल्याचे पटकन डोक्यात आले. हल्ली आपणही बोन्सायसारखेच जीवन जगत आहोत, हो ना. नकळत मन बालपणीच्या त्या वड पिंपळ जांभूळ ह्या वृक्षांकडे वळले. कासऱ्याचा झोपाळा आणि त्यावर झुलणारे आपण, ते सुख हे बोन्साय देऊ शकेल का? की काळाच्या ओघात आपले विचारही बोन्सायसारखे ॲडजस्टेबल झालेले आहेत? तसे आपले मन हे अफाट विचार इच्छा अपेक्षा हे अशा भल्या मोठ्या वटवृक्ष कल्पवृक्षासारखेच असतात नॅचरली, हो ना. पण हल्ली मोठमोठ्या शहरात कामानिमित्त आपण बाहेर पडतो. आपले ते साधे पण मोठे गाव, कौलारू पण भल्या मोठ्या खोल्या, भले मोठे अंगण असलेले टुमदार घर सोडून शहरातील छोट्या फ्लॅट्समध्ये जीवनाची आणि संसाराची सुरुवात करायला आपण मग तेव्हा मोठ्या असणाऱ्या इच्छा अपेक्षा कुठेतरी बोन्सायसारखे त्या फ्लॅटमध्ये ॲडजस्टेबल आपण करून टाकतो. जेव्हा ती बोन्सायची झाडं माझ्या नजरेस पडतात ना, तेव्हा मी स्वतःला ते रिलेट करते की खरेच की आपले जीवन बोन्सायसारखेच झाले आहे, हो ना. एवढ्याशा कुंडीत आपला भला मोठा संसार, आपल्या भल्या मोठ्या जीवनाच्या अपेक्षा इच्छा आपण त्या कुंडीसारख्या फ्लॅटमध्ये बोन्साय केलेल्या वटवृक्षासारखे लावून टाकतो. तरी सर्वांना ते जीवन सुंदर वाटते जसे बोन्साय वृक्षाचे असते. मोठाल्या बालपणातून लघु तारुण्याकडे आणि पाहता पाहता सूक्ष्म वृद्धापकाळाकडे हल्ली आपली वाटचाल चालू आहे. तर याची परिचिती आली मला. काही फायदे काही तोटे तर आहेतच, पण तोट्यांना न कुरवाळता फायद्यांकडे लक्ष देत आपले जीवन जगलो तर एका छोट्या कुंडीतील बोन्साय जरी असलो तरी वटवृक्षासारखे जीवन आपण जगू शकतो. शेवटी आपण ॲडजस्टेबल प्राणी आहोत ना. झाडांकडून आपण बरंच काही शिकत असतो, मग भले ते कल्पवृक्ष असो वटवृक्ष असो किंवा बोन्साय केलेले हे छोटेसे वृक्ष असोत. पूर्वीचा काळ आपले बालपण हे आपण एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखे जगत होतो. आपले राहणीमान हे मोठे होते, आपले विचार हे मोठे होते, आपला माणुसकीचा जो गोतावळा होता तो मोठा होता. तर हे सगळं आपण वटवृक्षासारख्या किंवा कल्पवृक्षासारख्या मोठ्या झाडांकडून शिकलो. सध्या आपण बरेच जण शहरात झालेलो आहोत, तर मोठ्या घरामधून आपण छोट्या घरांमध्ये शिफ्ट झालेलो आहोत. म्हणजेच आपण एक बोन्साय झालेलो आहोत. तर यातूनही आपण काही शिकत असतो की छोट्या घरामध्ये कसं राहायचं, काय करायचं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा. जेव्हा जेव्हा आपण ह्या बोन्साय वृक्षाकडे पाहतो ना, तर आपल्याला हेच जाणवते की इतक्या छोट्याशा कुंडीमध्ये हे रोपटं आहे किंवा हे एक वृक्ष आहे तरी ते किती डौलदार आहे. त्याच पद्धतीने आपण जरी शहरात असलो कमी जागेत राहत असलो तरी आपण ही गोष्ट ॲडजस्ट केलेली आहे. तर यातही आपल्याला अतिशय सुखाने आणि आनंदाने राहायचे आहे. तर ही गोष्ट बोन्साय आपल्याला शिकवतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टींमधून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. फक्त आपल्या विचारांना चालना देण्याचं काम आपलं आहे आणि ते विचार आपल्या रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणं देखील काम आपलं. तर आज शहरात राहताना ह्या बोन्सायला प्रेरित होऊन अनेक गोष्टी आत्मसात करण्याची इच्छा आता तयार झालेली आहे मनामध्ये. तर त्या इच्छेला आता कृतीच्या साहाय्यात आपल्याला काय करायचं आहे तर ते इम्प्लिमेंट करायचं आहे. आनंदी राहायचं की नाही हे शेवटी आपल्या विचारांमध्ये आणि आपल्यामध्येच आहे.
आपल्या मनामध्ये जर पॉझिटिव्ह गोष्टी असतील, आपल्या मनामध्ये जर अनेक गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह पाहण्याची ताकद असेल ना, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सुख शोधू शकतो. ह्या बोनसायसारखेच नाही का? बघा, एवढ्याशा छोट्याशा कुंडीमध्ये देखील हे झाड किती डौलदार मनाने उभे आहे.